आजचं गुड मॉर्निंग गणू आणि मी दोघं पण करणार आहे. गणूचं आणि माझं रोजचं सकाळचं असं कडल सुरू असतं. त्याला सकाळी असं खूप आवडतं माझ्यासोबत वेळ घालवायला. जरी झोपलेले असले ना मी तरी तो उठवायला येतो. थंडी एवढी नाही आहे पण तरी मी स्वेटर घातलं कारण मला मोबाईल ठेवण्यासाठी काहीतरी हवं म्हणून. तर खाली उतरते मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी. खाली कॉलनीमध्ये आज कोणी जास्त फिरताना दिसत नव्हतं. मलाच जास्त उशीर झाला होता, मे बी त्यामुळे असावं. थोडा वेळ वॉक करणार आहे आता मी. ऑलमोस्ट दिवसाचा 30 मिनिट्स तरी वॉक करते मी कमीत कमी. आणि आता नेहमीप्रमाणे मी गणूला घेऊन वरती टेरेसवर आले होते. त्याला खेळायला सोडलं होतं इथे. तर ना आता थोडंसं प्राणायाम करते मी. सकाळी तसं इन्क्लूड करायचं मी रोजच प्रयत्न करते प्राणायाम, पण कधी होतं कधी होत नाही. कधी थोडंसं मेडिटेशन करते, कधी कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम यासारख्या गोष्टी मी करते. जसं जमेल तसं 5-10 मिनटं. तर चला सुरू करूया. तर इथे कपालभाती करण्यासाठी बसले होते मी. गणू खेळत होता माझ्या मागे. त्याचं आमच्या टेरेसवरती खारुताई वगैरे दिसतात, कधी कधी खूप पक्षी सुद्धा असतात. तर त्याचं ते पकडायचं किंवा त्यांना ऑब्झर्व करण्याचं काम सुरू होतं. कपालभाती केल्यानंतर मी ओंकार करण्यासाठी बसते. सुरुवात मी 5 ओंकारांपासून केली होती, पण त्यानंतर हळूहळू वाढवले. कधी 10, कधी 20, 25 असे ओंकार मी करत असते दिवसाचे. आणि केल्यानंतर खूपच छान वाटतं. सगळं झाल्यानंतर परत खाली आले आणि नारळ होतं घरामध्ये ठेवलेलं एक. तर नारळ पाणी काढलं ग्लासमध्ये आणि ते घेतलं. हे माझं दिवसाचं पहिलं मील होतं. तर आता माझं आवरून झालं आहे आत्ता सकाळचं. आणि 11 वाजत आले. तर जेवण बनवायचं आहे अजून. आणि आज मी एकटी जेवायला आहे, त्यामुळं काहीतरी साधंच बनवायचं असा प्लॅन आहे डोक्यात. जेवणासाठी इथं मी भाकरी आणि आलू मटरच्या भाजीचा बेत करणार होते. तर भाकरीचं इथं पीठ मळून घेते अगोदर. हे मल्टीग्रेन पीठ आहे. त्यामध्ये थोड्याशा भाज्या, काही चवीपुरते मसाले, मीठ, दही टाकून पीठ मळून घेतलं आणि भाजीची सुद्धा तयारी करून घेतली. आलू मटरची भाजी आज मी बनवत होते. भाज्या चिरून घेतल्या मी सगळ्या. त्यानंतर कढईमध्ये तेलात जिरे, मोहरी आणि कांद्याची फोडणी केली. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आणि बटाट्याचे जे तुकडे केले होते ते सुद्धा टाकले. नंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि हलवून सगळं परत एक वाफ काढण्यासाठी ठेवलं. इथे बटाटे फक्त मी 50 to 60% उकडून घेणार आहे. आणि हे मगाशी जे पीठ मळून ठेवलं होतं थालीपीठाचं किंवा जे मिक्स आट्याच्या भाकरीचं, तर ते इथे कापडावर मी थापून घेते. कारण हे पीठ खूप चिकट आहे आणि त्याची भाकरी वळत नाही. म्हणून कापडावर थापून आपण थालीपीठ जसं तव्यावर घालतो तसं मी तव्यावर ते भाजण्यासाठी टाकलं. आणि भाजीमध्ये सुद्धा उरलेल्या भाज्या आणि मटरचे दाणे टाकून भाजी शिजवून घेतली. तर हे माझं जेवणाचं ताट तयार आहे इथे. माझं ऑफिसचं काम करायला घेतलं आहे. जेवण वगैरे झालं आहे माझं. थोडंसंच काम आहे आज, तर ते मी पूर्ण करणार आहे. तर दुपारी 2-3 पर्यंत माझं काम गेलं. संध्याकाळी 5 वाजता मी दिवा लावला देवासमोर आणि गणूने आज दिवसभर छान झोप काढली आहे. तसं मांजरं बरीचशी त्यांच्या जीवनकाळात 50 to 60% त्यांची जीवनकाळ झोपण्यातच जातो असं म्हणतात. नंतर मी वॉकला गेले. आज भरपूर वॉक झाला होता. 11,000+ स्टेप झाल्या होत्या. वॉकवरून आल्यानंतर मी स्वयंपाक बनवला आणि हे होतं आज माझं रात्रीचं जेवण. 3 अंडे होते, व्हेज कटलेट होता आणि मूग डाळ, वाटाणा आणि अगदी थोडेसे तांदूळ घालून मी खिचडी बनवली होती. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सर्वांना गुड नाईट. बाय.